आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिकडे कुठे लागतो? यार, आज तो मरते मरते बचा हूं मैं. अरे तू क्यों मार क्यों रही है मुझे? तू नाही वाचलास, मी वाचले. तुझ्यामुळे आज लग्न मोडलं असतं माझं. अरे तो अच्छी बात है, शादी नहीं होती ना ड्रीम पूरा हो जाता तेरा हीरोइन बनने का. तू आधी बाहेर जा बघू. कोणी तुला इथे बघितलं ना तर वाट लागेल माझी. अरे अंजलि मेरी बात तो सुन ले, बड़ी मुश्किल से मौका मिला है, ये दोबारा नहीं मिलेगा तुझे. तर सुनाव तुम्हाला. तू अरे अंजलि अरे आता खाली गेले तो. अरे अंजलि मेरी बात सुन, मैं बोल रहा हूँ ये लास्ट मौका, ये फंसे नाही. काही मौका वगैरे नको. आणि तू अरे अंजलि एक सही जिथे गेली ना तिथून नको जाऊ, त्याच्या अपोजिट साइडने जा. अरे मेरी बात जाऊ ना. थोडक्यात वाचले, 10 करोड माझ्या हातातून गेलेच होते आता. ठीक आहे, बाय. तुम्ही अजूनही मला काहीच सांगणार नाही का सई? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय ते? सर, आपलं त्या विषयावर बोलणं झालंय. तो विषय अर्धवट राहिलाय सई, कंप्लीट नाही झाला. आणि सई, या ट्रिप मध्ये तुमच्याकडे संधी पण होती आणि वेळ. स्टील तुम्ही काहीच नाही सांगितलं. आणि जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगणार नाही तोपर्यंत माझ्यासाठी हा विषय कंप्लीट होणार नाही. सर, काही गोष्टी अर्धवट सोडण्यात सगळ्यांचं भलं असतं. पण तुम्ही या सगळ्याचा विचार का करताय? आता तुमचं लग्न जमलंय की नाही, तुम्ही फक्त तुमच्या लग्नाचा विचार करा. पण माझं लग्न आणि हा विषय या गोष्टीचा काहीतरी तर संबंध आहे ना. तुम्ही मला हॉटेलमध्ये म्हणाला होतात की काही गोष्टी अशा असतात ज्या आपण स्वतःशी पण बोलू शकत नाही. मग मला असं वाटतं की त्या गोष्टी आपण निदान आपल्या मित्राबरोबर तरी शेअर कराव्यात. मन हलकं होईल जरा. ते तर मी सहज बोलले होते. खरं तर तुम्हाला जे काही वाटतंय ना तसं काहीच नाहीये. म्हणजे एवढं मोठं असं नाहीये काही. पण तुमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगतात. आणि माझं मन मला सांगतंय की तुमचे डोळे खोटं बोलत नाहीयेत. मला माहितीये तुम्ही कधीतरी स्वतःहून मला खरं काय ते सांगणार आहात. आय नो. पण माझी अशी इच्छा आहे की मी अंजलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायच्या आधी तुम्ही मला सगळं खरं खरं सांगावं. आता हे तुम्ही तुमच्या मित्राची इच्छा समजा, रिक्वेस्ट समजा की हट्ट. पण मला लग्नाच्या आधी सगळी क्लॅरिटी हवी. आय एम शुअर तुम्ही तुमच्या मित्राचा हा हट्ट नक्की पूर्ण करणार. बाय. आता काय झालं माहित नाही तुला? अंजली, प्रत्येक वेळेस तुला गैरसमज करून घ्यायची सवयच लागली आहे का? अगं पण मग गैरसमज निर्माण होतील असं वागायचंच कशाला ना आपण? मी काही वागलेली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ना योगायोगाने घडत गेल्या. तुझ्याच बाबतीत कसे बरे होतात ग इतके योगायोग? योगायोगाने दरवेळी माझा देव तुला येऊन भेटतो, हो ना? की तू स्वतः बोलवून घेतेस त्याला? एक मिनिट, मी कोणालाही बोलवलं वगैरे नव्हतं. तुलाही माहिती आहे ना, तुझ्या लग्नाची पत्रिका मामाने मला कुलदेवतेला ठेवायला सांगितली होती आणि म्हणून मी गेले होते. पण नेमकी माझी गाडी तिथे बंद पडली आणि तिथे तुला माझा देव भेटला.
योगाने तो पण कोइन्सिडेंटली कुलदेवतेला पत्रिका ठेवायला गेला होता. बरोबर. तुला काही वाटत असलं ना तरी हे असंच घडलंय आणि म्हणून त्यांनी मला आग्रह केला की माझ्यासोबत चल म्हणून. आणि त्यांचं तरी काय चुकलंय ना, तेही माणुसकीनेच वागले. एवढ्या अनोळखी रस्त्यावर रात्री एकट्या मुलीला कसं सोडून जाणार? त्यांनाही ते पटलं नाही म्हणून ते मला सोबत घेऊन गेले. अगं पण मग शॉपिंगला जायची काय गरज होती? इथे आल्यानंतर गेलो असतो आम्ही दोघं शॉपिंगला. हे बघ, मी माझ्या मनाने नव्हते गेले शॉपिंगला. मला मामाने कॉल करून सांगितलं होतं की अनायसे तुम्ही एकत्रच आहात तर त्यांच्या कपड्यांची खरेदी करा. तुला काय कळतं ग शॉपिंग मधलं? कुठले तरी घाणेरडे चीप कपडे उचलून आणले असशील तू. मुळात साई तुला ना हे करायची गरजच काय होती? नव्हतेच जाणार मी आणि माझी इच्छा पण नव्हती. मी फक्त मामाच्या इच्छेसाठी गेले होते. आणि एक गोष्ट लक्षात घे, माझ्या जागी तू गेली असती ना कुलदेवतेला पत्रिका ठेवायला तर तुला देवाणसरही भेटले असते आणि तुम्ही शॉपिंग सुद्धा केलं असतं. पण तू नाही म्हणालीस ना म्हणून मला जावं लागलं. त्यामुळे प्लीज ह्या सगळ्याचा दोष आता तू मला देऊ नकोस. पण तुला जर काही करायचं असेल ना तर माझे आभार मान, कारण तुमच्या लग्नाची पत्रिका मी कुलदेवतेला ठेवायला गेले होते आणि तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी कुलदेवतेला प्रार्थना पण केली. अंजली प्लीज आता संशय वगैरे घेणं बंद करा, कारण तुझं आणि आता देवाण सरांचं लग्न होणार आहे. शेवटचं वाक्य एकदम करेक्ट बोललीस तू. आता माझं लग्न होणारे देवांश जहागीरदारशी, मी होणारे जहागीरदारांच्या घरची सून. तू किती पण उडालीस, उड्या मारल्यास, धावलीस तरी माझ्या पुढे नाही जाऊ शकणार. तू बस इथेच घरातली धुणी भांडी करत आणि मी जहागीरदारांच्या घरची सून होणार आहे. क्वीन क्वीन अंजली जहागीरदार. मम्मा, दादा आला ग. हॅलो. आला माझा देवा. अरे कधीची वाट बघते मी तुझी. इतका उशीर का झाला तुला? ट्रॅफिक लागला वाटतं. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? हा काय म्हणते मी सिग्नल. थांब थांब थांब, किती प्रश्न विचारशील?